नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार जे 6वीचं नवीन पाठ्यपुस्तक बनवण्यात आलेलं आहे, त्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 3 वरती जी सारणी दिलेली आहे आणि त्या सारणीचा अभ्यास आणि ते सारणीवर आधारित जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आता आपणास या ठिकाणी सारणी दिसत असेल, त्या सारणीमध्ये काय दिलेलं आहे? तर या सारणीमध्ये काही बहुभुजाकृतींची नावं दिलेली आहेत. मग यामध्ये आपल्याला त्रिकोण असेल, चौकोन असेल, पंचकोन, षटकोन, सप्तकोन या बहुभुजाकृतींची नावं दिलेली आहेत आणि त्या आकृत्या आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या रकान्यामध्ये दिलेल्या दिसून येतात. आपल्याला काय करायचं आहे? या आकृतीचे निरीक्षण करून त्या आकृतीमध्ये जे शिरोबिंदू आहेत, त्या शिरोबिंदूची संख्या लिहायची आणि त्या आकृतीमधील जे बाजू आहेत, त्या बाजूंची सुद्धा संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर यामध्ये सुरुवातीला काय केलेलं आहे? त्रिकोण ही जी आकृती आहे, त्रिकोण या आकृतीमध्ये किती शिरोबिंदू आहेत आणि त्यांच्या बाजूंची संख्या किती आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं. आता आपण काय करणार आहोत? पुढील ज्या आकृती आहेत त्या आकृतीमधील शिरोबिंदू आणि बाजू यांची संख्या या सारणीमध्ये रिकाम्या जागेमध्ये लिहिणार आहोत. आता पुढील जर आकृती आपण पाहिलं तर या आकृतीमध्ये आपण नावाचा जर विचार केला तर या आकृतीचं नाव आहे चौकोन. आपल्याला या आकृतीमध्ये 4 कोन दिसतात आणि ही आकृती बंदिस्त आहे म्हणून आपण याला चौकोन म्हणतो. आपल्याला शिरोबिंदूंची संख्या लिहायची. शिरोबिंदू म्हणजे काय? तर 2 बाजूंचा सामायिक बिंदू. आता या ठिकाणी ही पहिली बाजू आहे आणि ही दुसरी बाजू आहे. या 2 बाजूंचा जो सामायिक बिंदू असतो, या सामायिक बिंदूला आपण शिरोबिंदू म्हणतो. असे किती शिरोबिंदू या आकृतीमध्ये पहा. हा पहिला शिरोबिंदू, त्यानंतर हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर या आकृतीमध्ये एकूण 4 शिरोबिंदू आहेत आणि आपण ते 4 शिरोबिंदू या ठिकाणी शिरोबिंदूंची संख्या लिहून घेऊया. त्यानंतर बाजूंची संख्या. आता या आकृतीमध्ये बाजू किती आहेत पहा. ही पहिली बाजू, यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथी, म्हणजे चौकोनाला 4 बाजू असतात. त्यानंतर पुढची आकृती, त्या आकृतीचं नाव आहे पंचकोन. 1, 2, 3, 4, 5 कोण आहेत म्हणून या बंदिस्त आकृतीला आपण पंचकोन म्हणतो. या ठिकाणी शिरोबिंदूंची संख्या किती पहा. 1, 2, 3, 4, 5. शिरोबिंदूंची संख्या लिहिलं 5. बाजूसुद्धा 5 आहेत. पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी, चौथी आणि 5वी म्हणून बाजूंची संख्या लिहून घेतली 5. पुढील आकृती आहे षटकोन. षटकोनाचे शिरोबिंदू पहा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. शिरोबिंदूंची संख्या 6 लिहिलं आणि यामध्ये बाजूसुद्धा 6 आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बाजूंची संख्या आपण या ठिकाणी 6 लिहूया. पुढची आकृती सप्तकोनाची आहे. या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला 7 कोन दिसून येतात आणि शिरोबिंदूसुद्धा 7 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आणि बाजूंची संख्यासुद्धा या ठिकाणी 7च आहे. आता शेवटची आकृती जी आहे, त्या शेवटच्या आकृतीचं नाव आपल्याला दिलेलं नाही, आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आकृतीचं नाव लिहिण्यासाठी आपण यांच्या कोनांची संख्या अगोदर मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 कोन असणारी बंदिस्त आकृती आहे, त्यामुळे आकृतीचं नाव आहे अष्टकोन आणि या अष्टकोनामध्ये 8 शिरोबिंदू आहेत आणि बाजूंची संख्यासुद्धा 8 आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या बहुभुजाकृती आहेत त्या बहुभुजाकृतीमध्ये शिरोबिंदू किती आणि बाजूंची संख्या किती याचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.